तर मित्रांनो, आपण आत्ताच प्रोनाउन चेंज जो आहे तर हा प्रोनाउन चेंज आपण एकदम सविस्तर पाहिलेला आहे. यामध्ये पाहिलं फर्स्ट पर्सन जो आहे तर फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी येतं. या फर्स्ट पर्सनचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय. सेकंड पर्सन जे आहे तर सेकंड पर्सनमध्ये यू आणि यू हे प्रोनाउन येतात. यांचा बदल आपण सेकंड पर्सनचा बदल हा लिस्नरनुसार करतोय. आणि जे थर्ड पर्सन आहे त्याच्यामध्ये ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल किंवा एखादं नाऊन असेल, यांचा जो बदल आहे तर आपण कसल्याही प्रकारे बदल करत नाहीत. तर आपण या पद्धतीने काय केलेत, हे प्रोनाउन चेंज आपण समजून घेतलेलं आहे. मग आपल्या सर्वांना माहीत आहे आपण हे प्रोनाउन चेंज आहे तर प्रोनाउन चेंज कधी करतोय आणि कुठल्या प्रोनाउनमध्ये बदल करतोय. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे जे आपण डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये जे वाक्य असते त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतोय. या रिपोर्टेड स्पीचमध्ये जर प्रोनाउन असतील तर त्यांचा बदल आपण कशा प्रकारे करायचं हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. मग पुन्हा एकदा सांगेल, फर्स्ट पर्सन आय आणि वीचा बदल स्पीकरनुसार करतोय. सेकंड पर्सन यू आणि यूचा बदल आपण लिस्नरनुसार करतोय. आणि ही, शी, इट, दे हे जे थर्ड पर्सन आहेत, तसेच याच्यामध्ये एखादं नाऊन जरी आलं तर त्याचा बदल करायचा नाही. आपण हे एकदम सविस्तर यामध्ये पाहिलेलं आहे. त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण याच्यामध्ये एकदम सिंपल पद्धतीने एक्झाम्पलसुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. तर मग मित्रांनो, आपल्याला आता यामध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर ते म्हणजेच काय, हे आय शाल जे आहे तर या आय शालचा बदल आपण कशा पद्धतीने करतोय. आय शालचा बदल जो आहे तर आय शालचा बदल आपण कशा पद्धतीने करतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग तुम्ही म्हणत असाल, सर आयचा बदल तर आम्हाला समजता आहे, पण आय शालचा बदल का समजून घ्यायचा आहे. कारण त्याचं लक्षात घ्यायचं आहे, आय शालचा बदल जो आहे तर आय शालचा बदल का समजून घ्यायचा आहे. तर अगोदर मी तुम्हाला सिंपल सांगतो, आय शालचा बदल काय होतोय बघा. लक्षात घ्यायचं आहे आय शालचा बदल. मग हा आय शल जे आहे तर आय शालचा बदल आपण कशा पद्धतीने करतोय, खूप सिंपल लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आय शालचा बदल जो आहे तर आपण काय करतोय लक्षात घ्यायचं आहे. येस, आयचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय. परंतु मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, टेन्स चेंजमध्ये आपण पाहिलं शालचा बदल शूड असेल, विलचा बदल वुड असेल, कॅनचा बदल कुड असेल, V1चा बदल V2, आपण असे बदल पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, MPSCने आपल्याला कित्येक परीक्षांमध्ये कित्येक प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर त्यामध्ये लक्षात येईल आपल्याला वाक्य हे रिपोर्टेड स्पीचमध्ये आय शलचं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचं आपल्याला इनडिरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आय शलचं वाक्य आहे रिपोर्टेड स्पीचमध्ये. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, वाक्य समजा दिलेलं आहे ही सेड आणि त्याच्यामध्ये वाक्य आहे आय शल गो देअर असं वाक्य दिलेलं आहे. आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, आय शॅल गो देअर असं वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. पण MPSCने काय, मग तुम्ही म्हणत असाल सर सोपं आहे ना, कारण शालचा बदल काय करायचं आहे, शूड करायचं आहे. हे तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आयोगाने काय केलेलं आहे, ऑप्शन देत असताना एका वाक्यामध्ये शूड आहे आणि एका वाक्यामध्ये उड आहे. दोन्ही ऑप्शन सारखेच आहेत, पण एकामध्ये शूड आहे, एकामध्ये उड आहे. नेमकं मग शालचा बदल आपल्याला शूड करायचं का उड करायचं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग मित्रांनो, मग तुम्ही म्हणत असाल सर तुम्हीच सांगितलंय शालचा बदल शूड करा, पण आपल्याला इथं तेच समजून घ्यायचं आहे, ज्यावेळी आपल्याला आय शालचं वाक्य रिपोर्टेड स्पीचमध्ये दिलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये जर ऑप्शनमध्ये जर शूडचं पण एक वाक्य आहे आणि उडचं पण वाक्य जर असेल तर त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी शालचा बदल नेमका शूड झाला पाहिजे का उड झाला पाहिजे हे आपल्याला एकदम 100% समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला येणं गरजेचं आहे, तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. तर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल, आय शालचा बदल हा शूड पण होतोय आणि आय शालचा बदल हा काय होतोय, उड सुद्धा होतोय. मग शूड कधी करायचंय आणि उड कधी करायचंय हे आपल्याला इथं सिंपल समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या, शूड कधी करतोय आपण, आय शालचा बदल जो आहे तर लक्षात घ्यायचा, आपण सध्या चालू आहे आय शाल जे आहे तर या आय शालचा बदल काय करायचा आहे बघा. मग आय शालचा बदल आपल्याला काय करायचा आहे, तर या ठिकाणी आय शालचा बदल आपण शूड पण करतोय आणि उड पण करतोय. पण इथं मग तुम्ही शूड कधी करायचा, उड कधी करायचा यासाठी बेसिक समजून घ्या अगोदर. मग याच्यामध्ये बेसिक काय आहे मला तुम्ही सांगा. आपण जे शाल आहे तर शाल हे आपण कोणाला वापरतोय, आय आणि व्ही साठी आपण काय करतोय, शाल वापरतोय. आय आणि व्ही साठी आपण शाल वापरतोय. आय आणि व्ही हे प्रोनाउन आहेत त्यासाठी आपण शाल वापरतोय. आणि बाकीचे जे प्रोनाउन आहेत ना, मग ते सिंग्युलर असू द्या नाहीतर प्लुरल असू द्या, तर त्यासाठी आपण काय करतोय, विल वापरतोय. मग सिंग्युलर असेल प्लुरल असेल कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कुठलाही सब्जेक्ट असेल मग तो सिंग्युलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या त्यासाठी आपण विल वापरतोय. फक्त आणि फक्त आय आणि व्ही साठी आपण काय करतोय, शल वापरतोय. एवढं सोपं आहे. क्लिअर आहे. मग लक्षात घ्यायचं याचा अर्थ काय झाला, शालचा बदल शूड कधी करायचा आहे आणि उड कधी करायचा आहे, सोपा आहे. जर आपला स्पीकर जो आहे
हा स्पीकर जर आय किंवा व्ही असेल, बघा जर स्पीकर हा आय किंवा व्ही असेल तर आपण शालचा बदल काय करतोय, शुड करणार आहोत. आणि जर स्पीकर जो आहे तो स्पीकर हा आय किंवा व्ही सोडून असेल तर आपण त्या वाक्याचं इंडिरेक्ट स्पीच करत असताना आपण आय शाल जे आहे तर त्या शालचा बदल हा शुड न करता वुड करणार आहोत. पुन्हा एकदा सांगेल मी, जर स्पीकर जो आहे तर स्पीकर हा आय आणि व्ही असेल तर आपण शालचा बदल आपण शुड करतोय. आणि जर स्पीकर हा आय आणि व्ही सोडून असेल तर आपण शालचा बदल हा वुड करतोय, शुड करत नाहीत. मग तुम्ही म्हणत असाल सर हे नेमकं स्पीकर काय चालू आहे, तसं तर आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, सगळं बेसिक घेतलंय, तरी पण या ठिकाणी क्लिअर व्हावं यासाठी मी तुम्हाला सांगतो. बघा आता इथं स्पीकर आहे काय, रवी आहे, रवी सेड आणि आय शाल, रवी सेड आय शाल आहे. या ठिकाणी मला सांगा स्पीकर कोण आहे, या ठिकाणी स्पीकर आहे रवी. स्पीकर कोण आहे, रवी आहे. ओके, स्पीकर आहे रवी. मग इथं लक्षात घ्यायचं रवी हा स्पीकर आहे, रवी सेड आय शाल. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं स्पीकर हा रवी आहे. मग हा रवी हा स्पीकर आहे तर आय आणि व्ही सोडून जर स्पीकर असेल तर शालचा बदल काय करायचा आहे, शुड करायचा आहे. म्हणजे या वाक्याचं मला इंडिरेक्ट स्पीच करायचं आहे. आपण अगोदर फक्त आणि फक्त वाक्य न घेता आय शाल एवढंच घेऊ, आपण वाक्य न घेता आपण एवढंच घेऊ, म्हणजे आपल्याला हे समजलं की बाकी इतर तर सगळं समजणारच आहे. मग रवी सेड वाक्य मला इंडिरेक्ट स्पीच करायचं आहे. वाक्य मी म्हणतोय रवी सेड दॅट. त्याच्यानंतर आयचा बदल आपण शिकलोय, आयचा बदल हा आपण स्पीकरनुसार करतोय. स्पीकर कोण आहे, रवी आहे. रवी हा मुलगा आहे म्हणून आपल्याला निश्चित समजलेला आहे. तर रवी हा मुलगा आहे म्हणल्याच्या नंतर आपण काय करतोय, ही हे प्रोनाउन वापरतोय. आणि मग आता लक्षात घ्या, जर स्पीकर हा आय आणि व्ही सोडून असेल तर आपण काय करतोय, त्या ठिकाणी शालचा बदल वुड करतोय. आणि म्हणून इथं काय होणार आहे, वुड होणार आहे. कारण स्पीकर हा कोण आहे, रवी आहे. मग रवी हा फर्स्ट पर्सन आहे का, आय आणि व्ही आहे का, नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, शालचा बदल वुड करायचा आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, मग रवी जे आहे तर रवी, मग तुम्ही असंही लक्षात ठेवू शकताय, अन्यथा असंही दुसरीही पद्धत मी तुम्हाला सांगतोय. मग रवी जे आहे तर रवीसाठी आपण साधारणतः शाल वापरतोय का विल वापरतोय. मग रवीसाठी आपण काय वापरतोय, विल वापरतोय. जरी वरच्या वाक्यामध्ये शल असलं तरी पण आपल्याला काय करायचं, रवीसाठी आपण काय करतोय, विल वापरतोय. म्हणून याचा विलचा बदल काय होईल, वुड होईल. तर हे जर थोडंसं तुम्हाला समजायला हे पण सोपंच आहे, काही अडचण नाही. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला एकदम क्विक सेकंदामध्ये उत्तरापर्यंत जायचं असेल तर यासाठी काय करायचं, सिंपल आत्ता सांगितला नियम लक्षात ठेवा. जर स्पीकर हा आय आणि व्ही असेल तर शालचा बदल शुड करा. आणि जर स्पीकर हा आय आणि व्ही सोडून इतर स्पीकर जर असेल तर आपण काय करतोय, शालचा बदल हा वुड करतोय. हे कधी लक्षात घ्यायचं आहे, जर दोन्ही ऑप्शन आपल्याला दिले असतील तर. म्हणजे शुडचं पण वाक्य म्हणजे शुडचं पण ऑप्शन आहे आणि वुडचं पण ऑप्शन आहे. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ते आपल्याला माहीत असतं पाहिजे. मग शुडचं ऑप्शन येणार आहे उत्तराचं का वुडचं ऑप्शन येणार आहे. कारण MPSCने आपल्याला ज्यावेळेस हे शुडचं ऑप्शन दिलं आहे, वुडचं ऑप्शन दिलं आहे, त्यावेळी आपल्याला त्यापैकी एकच ऑप्शन निवडायचं आहे, दोन्ही ऑप्शन निवडायचे नाहीत. आणि म्हणून मित्रांनो काय करायचं, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. बघा नेक्स्ट आपण पाहू. त्याच्यानंतर मी तुम्हाला परीक्षेमध्ये MPSCने जे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा दाखवतोय. तर आता लक्षात घ्या, इथं मी लिहिलं समजा आय सेड आणि त्याच्यानंतर मी लिहितोय आय शल, आय सेड आय शल. मग या ठिकाणी लक्षात घ्या, आय सेड आय शल आपण पुन्हा इथं सांगतोय, इथं वाक्य आपण लिहित नाहीत. आपण फक्त काय करतोय, ह्या शालचा बदल काय करायचा आहे एवढंच आपण समजून घेत आहोत. ओके. मग आता या वाक्याचं मला इंडिरेक्ट स्पीच करायचं आहे. मग इंडिरेक्ट स्पीच कसं करणार आहे मी, आय सेड दॅट. वाक्य काय होणार आहे, आय सेड दॅट. आयचा बदल काय होणार आहे, स्पीकरनुसार होणार आहे. मग आयचा बदल स्पीकर कोण आहे, आयच आहे. स्पीकर कोण आहे, आयच आहे. आणि म्हणून मग काय करायचं आहे, आयचा बदल हा स्पीकरनुसार काय होईल, आयच होईल. आपण यात थोडं कलर चेंज करू. याचा स्पीकर कोण आहे, आय आहे. म्हणून आयचा बदल हा स्पीकरनुसार होतोय. मग दॅटच्या नंतर आपण करता वापरणार आहेत कोण, आयच ठेवतोय. आता लक्षात घ्या, स्पीकर जर आय असेल तर शालचा बदल काय करायचा आहे, शुड करायचा आहे. आणि मग स्पीकर आपला कोण आहे, आय आहे. म्हणून या ठिकाणी शालचा बदल काय होईल, शुड होईल. एवढं सोपं आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला आणखी आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता लक्षात घ्या, इथं रेखा आहे, रेखा सेड.
आय शल. ओके, रेखा सेड आणि आय शल म्हणजे एवढं छोटंसं वाक्य नसतं आहे, परंतु आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात यासाठी फक्त आपण इथं काय करतो आहे, मेन याच्यावरती फोकस करतो आहे. मग या ठिकाणी मला सांगा आता स्पीकर कोण आहे व याच्यामध्ये स्पीकर कोण आहे, स्पीकर ही कोण आहे, रेखा आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे रेखा ही स्पीकर आहे आणि मग आय आणि व्ही सोडून जर इतर कुठलाही स्पीकर असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे शालचा बदल हा वुड करायचा आहे, शुड करायचा नाही. मग रेखा सेड दॅट, आयचा बदल काय होईल स्पीकरनुसार, आयचा बदल स्पीकरनुसार काय होणार आहे श्री, कारण रेखा ही मुलगी आहे म्हणून आपण आयचा बदल स्पीकरनुसार काय करतोय श्री हे प्रोनाउन घेतोय आणि इथं शालचा बदल काय होणार आहे निश्चितच वुड होणार आहे. आपल्याला आता सर्वांना 100% समजलेलं असावं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा असंच वाक्य दिलं, समजा काय केलं आपल्याला या ठिकाणी ही सेड दिलेलं आहे, काय दिलंय ही सेड आणि आय शल आहे, ही सेड आणि आय शल आहे. मग काय करणार तुम्ही, ही सेड आहे आय शल आहे, इथं सुद्धा काय करायचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. मग आपण काय करतोय ही सेड दॅट, ही सेड दॅट, आयचा बदल आपण काय करतोय स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे तर स्पीकर आपला ही आहे म्हणून मी या ठिकाणी काय घेतलं ही घेतलं, आयचा बदल आपण स्पीकरनुसार केला ही. मग ही सेड दॅट ही, आता स्पीकर पुन्हा लक्षात घ्या स्पीकर हा आय आणि व्ही सोडून आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे शलचा बदल वुड करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो तुम्ही पुन्हा म्हणत असाल सर नेमका आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातोय ते अगोदर दाखवा म्हणजे आम्हाला काय होईल या ठिकाणी या कॉन्सेप्टचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे समजेल. मग मित्रांनो मी काय करतोय हे तर आपण क्लिअर केलेलंच आहे. तर मग आपण आता काय करतोय तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपात विचारला जातोय तो प्रश्न दाखवतो आणि त्याच्यानंतर प्रश्न दाखवल्याच्या नंतर आपण लगेच प्रश्न सोडवण्यापेक्षा आपण काय करतोय आणखी अशा प्रकारचे वाक्य घेऊन त्याचं काय करू डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करू आणि त्याच्यानंतर मग ते PYQs आपल्याला जेवढे पण याच्यावरती विचारलेले आहेत आय शल या कॉन्सेप्टवरती तर ते सगळे PYQs आपण त्यामध्ये घेऊ. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या आय शाल जर वाक्यामध्ये म्हणजे रिपोर्टेड स्पीचमध्ये दिला असेल आणि दोन्ही ऑप्शन जर दिले असतील, शूडचं पण एक ऑप्शन आहे वुडचं पण ऑप्शन आहे, त्यावेळी तुम्हाला एवढं काय करायचा विचार करायचा आहे. पण आय शालचं वाक्य दिलंय आणि त्या शूड किंवा वुडपैकी दोन्हीपैकी एक कुठलंही ऑप्शन जर असेल तर ते उत्तराचं ऑप्शन आहे. पण आपल्याला MPSC काय करत आहे सध्या MPSC आपल्याला प्रश्न विचारत असताना दोन्ही ऑप्शन देत आहे आणि त्याच्यामधलं आपल्याला एकच ऑप्शन निवडायचं आहे आणि म्हणून मित्रांनो काय करायचं आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग चला मग मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दाखवतो की आपल्याला प्रश्न आय शाल या कॉन्सेप्टवरती कशा प्रकारे विचारलेला आहे. मित्रांनो बघा आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आयोगाने PSI 1998चा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग तुम्ही म्हणत असाल सर आत्ता विचारलं का नाही, खूप जे आहे तर 1998च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे आणि मग मी तुम्हाला अलीकडचे पण क्वेश्चन दाखवल, पण अगोदर आपण हा प्रश्न समजून घेऊ. मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा काय आहे तर आपल्याला प्रश्न काय विचारला, इथं ही सेड दिलेला आहे, हे रिपोर्टेड स्पीच आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे हे रिपोर्टेड स्पीच म्हणतो आपण, याला रिपोर्टेड स्पीच म्हणतोय. क्लिअर. बघा हे झालं रिपोर्टेड स्पीच. मग ही सेड आय शॅल गो देअर टुडे, या ठिकाणी काय आहे आय शॅल आहे आणि आपल्याला या वाक्याचं काय करायचं आहे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग तुम्ही सोपं आहे ना सर शालचा बदल शूड करा, तर या ठिकाणी लक्षात घ्या शालचा बदल शूड, इथं शूड पण आहे आणि इथं वुड सुद्धा आहे. मग आपल्याला नेमकं शूडचं वाक्य बरोबर आहे का वुडचं वाक्य बरोबर हे समजून घ्यायचं. चला हे बाकीचे ऑप्शन आपण या ठिकाणी बघू. ही सेड दॅट ही शूड गो देअर टुडे, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे टुडेचा बदल काय होतोय दॅट डे होतोय, त्याच्यामुळे इथं बदल केला नाही म्हणून हे ऑप्शन तर चुकलेलं आहे. ही सेड दॅट ही वुड गो देअर टुडे, इथं देखील काय आहे टुडेचा बदल इथं त्यांनी दॅट डे बदल केलेला नाही म्हणून या ठिकाणी हे सुद्धा ऑप्शन चुकलेलं आहे. तर आपलं आता राहिले कोणतं, पहिलं आणि दुसरं हे दोनच ऑप्शन राहिले. यापैकी उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये बघा ही सेड दॅट हे सगळं सारखंच आहे. ही शुड गो देअर दॅट डे, ही शुड गो देअर दॅट ही वुड गो देअर दॅट डे, म्हणजे याच्यामध्ये बदल कुठला आहे, फरक कोणता आहे, फक्त इथं शुड आहे इथं वुड आहे. मग आपण ऑप्शन कुठलं निवडायचं, मग आपण जर पाठ केलं असेल सगळ्यांनी फक्त शालचा बदल शूड करावा, मग बरेच जण काय करणार आहेत त्याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन देणार आहेत. परंतु मित्रांनो मग आपला आत्ता जो नियम आपण समजून घेतलेला आहे तर तो नियम काय करायचा या ठिकाणी यूज करायचा आहे. मग लक्षात घ्या या वाक्याचा या वाक्याचा स्पीकर कोण आहे, तर या वाक्याचा स्पीकर हा ही आहे, ही काय झाला स्पीकर आहे. मग आपण काय समजून घेतलं आत्ता
तर आपण या ठिकाणी असं समजून घेतलेलं आहे, तर ते म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे, स्पीकर कोण आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, ही हा स्पीकर आहे. मग स्पीकर जर ही असेल, स्पीकर काय असेल लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, स्पीकर हा ही आहे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, स्पीकर कोण आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ही. मग आपला नियम काय सांगतोय, जर स्पीकर हा आय आणि व्ही असेल तरच काय करायचं आहे, शालचा बदल शूड करायचा आहे. आणि जर स्पीकर हा काय असेल, आय आणि व्ही सोडून असेल तर आपण काय करायचोय, शालचा बदल आपण उड करतोय, शूड करत नाही. मग स्पीकर आपला आय आणि व्ही सोडून ही आहे, म्हणून या ठिकाणी निश्चितच आपल्या उत्तराचा ऑप्शन कोणता असणार आहे, 2 नंबरचा ऑप्शन असणार आहे. कारण या ठिकाणी स्पीकर हा कोण आहे, ही आहे, आणि म्हणून याचं उत्तर काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी उड आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, चला पुढचा आपण प्रश्न असाच बघू आपण या ठिकाणी. इथं पण प्रश्न असाच आहे बघा, हा पण प्रश्न, ही सेड आय शॅल अटेंड द प्रोग्राम, ही सेड आय शॅल अटेंड द प्रोग्राम. इथं पण काय केलं, शॅलचंच वाक्य दिले, म्हणजे आय शॅलचंच वाक्य आहे. आणि इथं आपल्या प्रश्न विचारलाय नेमकं कोणतं उत्तराचं ऑप्शन आहे. बघा दोन्ही सेमच आहेत, फक्त काय इथं शूड आहे, इथं उड आहे. मग असे जर वाक्य दिले असतील तर या वाक्याचं उत्तर कसं काढायचं आहे, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे, यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, शालचा बदल शूड होतो, परंतु तसं पाठ करायचं नाही. शालचा बदल शूड पण होतोय आणि शालचा बदल उड पण होतोय. मग शालचा बदल शूड कधी होतोय, जर स्पीकर हा आय आणि व्ही असेल तर आपण शालचा बदल शूड करतोय, आणि स्पीकर जर आय आणि व्ही सोडून इतर स्पीकर जर असेल तर आपण शालचा बदल काय करतोय, उड करतोय. आणि म्हणून मित्रांनो इथं लक्षात घ्या, इथं पुन्हा लक्षात घ्यायचं आहे, ही हा स्पीकर आहे आणि ही हा स्पीकर काय आहे लक्षात घ्यायचं आहे, ही हा स्पीकर या ठिकाणी आय आणि व्ही सोडून म्हणजे थर्ड पर्सन स्पीकर आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, शालचा बदल हा आपल्याला काय करायचं आहे, उड करायचं आहे. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी हे उत्तराचं ऑप्शन येणार नाही. आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं, मग या ठिकाणी बी आहे. मग बघा आपल्याला एमपीएससी प्रश्न कसा विचारला, ओनली ए इज करेक्ट, ओनली बी करेक्ट, बोथ ए अँड बी आर करेक्ट. त्याच्यानंतर हे मग आपण इथं काय होणार, काही विद्यार्थी काय करणार, शालचा बदल शूड म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर करणार. काही विद्यार्थी म्हणणार मग शालचा बदल शूड पण होतोय आणि उड पण होतोय, मग दोन्ही ऑप्शन किंवा दोन्ही वाक्य बरोबर आहेत असंही निवडू शकतात. परंतु मित्रांनो इथं तसं नाही करायचं, तर इथं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, आणि म्हणून या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन म्हणजे बी हे वाक्य बरोबर आहे. म्हणून आन्सर ऑप्शनमध्ये ओनली बी इज करेक्ट या ठिकाणी हे उत्तर आहे. चलो ठीक आहे, नेक्स्ट बघा, राम सेज आय विल नॉट गो, राम सेज आय विल नॉट गो. आता आपण या ठिकाणी हा नियम आपण जे व्हर्ब आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आहे, रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भात आपण एक नियम घेतला. रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला नियम खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला ज्यावेळेस स्पीच टॉपिकचे प्रश्न सोडवायचे तर स्पीच टॉपिकचे प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिलं काम काय करायचं, तुम्ही अगोदर स्पीच या टॉपिकवरती प्रश्न ज्यावेळेस आपल्याला दिला जातोय आणि प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिलं काम कोणतं करायचं तर ते म्हणजेच काय, दिलेल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर त्या रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स आपल्याला काय करायचा आहे, टेन्स हा जो आहे तर टेन्स ओळखायचा आहे. मग या वाक्यामध्ये बघा रिपोर्टिंग व्हर्ब कोणते, स्पीकर हा काय झाला, राम हा स्पीकर झाला, राम हा स्पीकर आहे, आणि सेज हे काय आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आहे. ठीक आहे, आणि लक्षात घ्यायचंय आय विल नॉट गो हे तर आपल्याला आहे, आय विल नॉट गो हे काय झालं आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, आय विल नॉट गो हे रिपोर्टेड स्पीच झालं. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचंय सेज हे काय रिपोर्टिंग व्हर्ब आहे. मग तुम्ही म्हणत असाल सर रिपोर्टिंग व्हर्ब का शोधायचं आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्याला आता सवय काय झालेली आहे, त्याच्या सवय आपल्याला आहे विलचा बदल उड करा, शालचा बदल शूड करा, कॅनचा बदल कुड करा, V1चा बदल V2 करतोय, ॲबिजाचा बदल वॉज वेअर करतोय, हॅव हॅजचा बदल हॅड करतोय, हॅव बीनचा बदल हॅड बीन, हॅज बीनचा बदल हॅड बीन, वॉज वेअरचा बदल आपण हॅड बीन करतोय. आपल्याला हे सगळ्यांनी काय केलं, आपण पाठच केलेलं आहे. आणि आपल्याला आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारत असताना जवळजवळ 99% प्रश्न हे रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये देऊनच आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे डोक्यामध्ये बसलेलं आहे. पण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, आपण रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भात आपल्या जे आहे तर बेसिकचं जे आहे बेसिक कॉन्सेप्टचं लेक्चर झालं आहे आपलं कुठलं स्पीच टॉपिकचं, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये जो टेन्स असतो तर तो टेन्स बदलायचा नाही. पुन्हा एक लक्षात घ्या, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपल्याला बदल करायचा नाही. मग रिपोर्टिंग व्हर्ब या वाक्यामध्ये कोणत्या टेन्समध्ये आहे, सेज म्हणल्याच्या नंतर आपल्याला समजते रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, म्हणून पुढच्या हे जे रिपोर्टेड स्पीचचं वाक्य आहे त्याच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. मग या वाक्यामध्ये टेन्स कुठला आहे,
विल प्लस V1 हा टेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स. मग आपल्याला काय करायचं आहे, इनडिरेक्ट स्पीच करत असताना देखील त्याचा टेन्स बदलायचा नाही. मग आपल्याला सवय कोणती लागली, विल दिसलं की आपण उड करतोय, शाल दिसलं की शुड उड करतोय. तर आपल्याला काय करायचं इथं आता मात्र ती काळजी घ्यायची. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आणखी एक लक्षात घ्या, आपण हा जो नियम सांगतोय तर त्याच्या माध्यमातून आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय. आणखी एक लक्षात घ्यायचं आहे, जर रिपोर्टिंग व्हर्ब दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजे डायरेक्ट स्पीच असू द्या किंवा इनडायरेक्ट स्पीच असू द्या, दिलेलं जे वाक्य आहे त्या दिलेल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्बचा जो टेन्स आहे तोच टेन्स आपल्या उत्तराच्या वाक्याचा पण टेन्स ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कोणता आहे, प्रेझेंट टेन्स आहे. आणि मग आपले उत्तराचे जे ऑप्शन आहेत तर त्या सगळ्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये सुद्धा रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स हा प्रेझेंट टेन्स पाहिजे, पास्ट नाही. इथं लक्षात घ्या, इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे उत्तराचा ऑप्शन चुकलेला आहे, हे उत्तराचं ऑप्शन होऊ शकत नाही. एवढं सिंपल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, इथं बघा पहिलं आहे राम सेज, इथं पण सेज आहे, इथं सेज आहे, इथं सेज आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं सगळ्यांचं. मग आपला काय सांगतोय नियम, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये म्हणजे याच्यामध्ये बदल करायचा नाही. मग आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या, मी हे वाक्य इथं असं लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राम सेज आय विल नॉट गो. ठीक आहे, राम सेज आय विल नॉट गो. मग या ठिकाणी आपल्याला या वाक्याचं काय करायचं आहे, इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. या वाक्याचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. आता या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. मग आता आपल्याला इनडिरेक्ट स्पीच करत असताना आपण काय करतोय, राम सेज. हां, आणखी एकदा सांगतो, इथं हे रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ना, हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, हे रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे. कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. लक्षात घ्यायचं आपल्याला, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ना तर हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये, इथं लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. ठीक आहे, मग रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आपला नियम काय सांगतोय, रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. इथं फ्युचर टेन्स आहे, आपण काय करायचं, फ्युचर म्हणजे विलचं उड शालचं शूड करायचं नाही. मग राम सेज दॅट, वाक्य जोडण्यासाठी मी दॅट वापरलं. आयचा बदल आपला पुन्हा तोच नियम, कुठला नियम, आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार. स्पीकर कोण आहे, राम आहे. मग राम असेल तर काय करायचं, ही वापरायचं आहे. मग राम सेज दॅट ही, विलचा बदल काय करायचं या ठिकाणी, उड. मग आपण काय करतोय, विलचा बदल उड करून टाकतोय. नाही, तर रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, विलचा बदल उड करायचं नाही, तर काय करायचं, टेन्स तोच ठेवायचा आहे. मग पुन्हा लक्षात घ्यायचं आहे, ही साठी आपण शाल वापरतोय का विल वापरतोय, शाल विल पैकी. सिंपल फ्युचरमध्ये काय करतो, शाल विल प्लस V1 आहे स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये ही साठी आपण काय वापरतोय, विल वापरतोय. म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, ही विल नॉट गो. काय, ही विल नॉट गो आणि वाक्याची शेवटी फुल स्टॉप. आपण हे शिकलोय. आणि जर समजा बघा, मग आपण हे जर वाक्य असं असतं, कसं, राम सेड आणि हे जर वाक्य असं असतं, आय विल नॉट गो, असं जर असतं आणि या वाक्याचं आपल्याला जर इनडिरेक्ट स्पीच करायचं असेल तर आपण काय करणार आहेत, मग राम सेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे आपला, तर स्पीकर जो आहे तर स्पीकर हा कोण आहे, राम आहे. म्हणून आयचा बदल काय होणार आहे, ही होणार आहे. मग इथं लक्षात घ्या, रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, सेड म्हणल्याच्या नंतर आपल्याला समजतं रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीच, पुन्हा लक्षात घ्या, रिपोर्टेड स्पीच. म्हणून मी काय केलेलं आहे, आपला हा स्पीच टॉपिकचं जे व्हिडिओ आहे तर आपण हे व्हिडिओ सिरीज किंवा व्हिडिओ करत असताना एकदम बेसिकपासून स्टार्ट केले. स्पीकर कशाला म्हणायचं, रिपोर्टिंग व्हर्ब कशाला म्हणायचं, लिस्नर कशाला म्हणायचं, रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं, रिपोर्टिंग स्पीच आणि रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं, हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. मग इथं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे काय, राम सेड दॅट ही. मग या ठिकाणी सेड हे कोणतं आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. नियम आपला काय सांगतोय, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा आहे. रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. मग बदल आपण कसा करणार आहेत, आपल्या मनावर येईल कसाही करणार आहेत का नाही, आपला जो रूल सांगितला आहे तर त्याच्यानुसार बदल करायचा आहे. म्हणजे विलचा बदल आपण काय करतोय, उड करतोय. मग इथं तर करता कोण आहे, स्पीकर कोण आहे, ही आहे. म्हणून आपल्या इथं उत्तरामध्ये काय करायचं आहे, ही वुड नॉट गो. मग विलचा बदल इथं काय होणार आहे,
वुड होणार आहे आणि त्याच्यानंतर इथं वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. बघा, आय विल नॉट गो रिपोर्टेड स्पीच दोन्हीमध्ये पण सेमच आहे, पण या ठिकाणी विलला विलच ठेवलं आहे, इथं वुड केलं आहे. हे कशावरती ठरलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब जे दिलेलं आहे तर पहिल्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. तर मित्रांनो आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला जर हा नियम माहीत नसेल तर आपण काय करतोय, मिस्टेक करतोय, सिली मिस्टेक करतोय. आणि मग आपण काय करतोय, अरे प्रश्न किती सोपा होता, फक्त तिथं काय करायचं होतं, विलचं वुड करायचं होतं. पण विलचं वुड कधी करायचं आहे आणि कधी करायचं नाही हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग आपल्या सर्वांना लक्षात आला असेल तर आपल्याला आता काय करायचं, इथं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मग हा प्रश्न आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. तर लक्षात घ्या सगळेजण. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, राम सेज रिपोर्टिंग फॉर प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून आपल्याला काय करायचं, येस वाक्य जोडण्यासाठी दॅट आहे. स्पीकर आयचा बदल स्पीकरनुसार, राम स्पीकर आहे, मुलगा आहे. मग आयचा बदल काय होणार आहे, राम या स्पीकरनुसार ही वापरणार आहेत, ही वापरलेला आहे. मग या ठिकाणी विल जसं आहे तसंच आपण ठेवतोय, कारण सिम्पल फ्युचरमध्ये शॅल आणि विल वापरतोय. मग त्याच्यापैकी आय आणि वीसाठीच फक्त शॅल वापरतो, इतरसाठी आपण काय करतो, विल वापरतो. म्हणून या ठिकाणी विल वापरायचं जसं आहे तसं ठेवलं. आणि याच्यामध्ये बघा इथं सेज आहे, पण इथं काय केलं, वुड वापरलं आहे. इथं सेज आहे, इथं वुड वापरलं आहे. म्हणजे या ठिकाणी सी आणि डी हे ऑप्शन चुकलेले आहेत. आपलं उत्तराचं ऑप्शन ए आहे. आणि मग ए ऑप्शन कुठं आहे तर या ठिकाणी ओनली ए या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एक वाक्य, एक प्रश्न आणि एक कॉन्सेप्ट आपण अशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारू द्या, आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा आणखी एक प्रश्न या ठिकाणी. येस, आता हा प्रश्न आहे राज्यसेवा 2018च्या पेपरमधला प्रश्न आहे. राज्यसेवा 2018च्या पेपरमध्ये. मग आता खरं पाहता हा जर प्रश्न जर तुम्ही पाहिला, या ठिकाणी आय शॅल तर आहेच आहे, परंतु मित्रांनो याच्यामध्ये कम जे आहे तर कमचा बदल गो कधी करायचा आहे, कमचा बदल आपण गो कधी करायचा हे पण लक्षात घ्या. काही वेळेस आपण कम जे आहे तर कमचा बदल आपण काय करतोय, गो करतोय. मग कमचा बदल गो कधी करायचा हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. मग आपण आपल्या टेन्स जे आहे, टेन्सचा बदल करतो आपण, टेन्सचा बदल आपण समजून घेत असताना आपण काय केलं, त्याच्यामध्ये कमचा बदल गो, किंवा आपण ॲडव्हर्बमध्ये पण आपण पाहिलेलं आहे दिसचा बदल दॅट, दिसचा बदल दोज. तसं काही वेळेस कम या क्रियापदाचा बदल गो असाही केला जातो. मग कमचा बदल गो कधी केला जातो हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं समजून घ्यायचं आहे. आणि हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न त्याच्यावरतीच आहे, याच कॉन्सेप्टवरती आहे, कमचा बदल गो कधी करायचा आहे. मग हा प्रश्न बघा, हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा 2018च्या पेपरमध्ये विचारला आहे. वाक्य काय दिलंय, हरी सेड टू हिम आय शॅल नॉट कम टू यू टुमॉरो. मग या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला सिंपल समजून घ्यायचं आहे. तर येस, याच्यामध्ये सगळ्यामध्येच काय केलं, हरी टोल्ड हिम, हरी टोल्ड हिम, हरी टोल्ड हिम, हरी टोल्ड हिम, म्हणजे इथपर्यंत सगळं ओके तसंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, इथं दॅट आहे, दॅट आहे, दॅट आहे, म्हणजे सगळे वाक्य दिलेले आहेत. वाक्याचा करता इथं काय केलं, ही दिलाय, ही दिलाय, ही दिलाय, इथं मात्र आय दिलाय. मग आपण एक ऑप्शन कट करू. इथं लक्षात घ्या, स्पीकर कोण आहे, हरी आहे. हरी हा स्पीकर आहे. मग हरी जर स्पीकर असेल तर आपल्याला सर्वांना समजलंय काय, आयचा बदल हा आपण काय करतो, स्पीकरनुसार करतोय. स्पीकर हा हरी आहे, मुलगा आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, दॅटच्या नंतर आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार काय करणार आहेत, ही करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं 4 नंबरचा ऑप्शन तर कटलेला आहे. क्लिअर आहे इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता पुढं हे टुमॉरो आहे. मग आपल्याला इथं आणखी एक गोष्ट समजून घ्यायची, टुमॉरोचा बदल आपण काय करतोय, द नेक्स्ट डे करतोय. मग याच्यामध्ये टुमॉरोचा बदल केलेला आहे का नाही, म्हणजे आपलं 2 नंबरचा ऑप्शन पण कटलेला आहे. मग आपलं राहिलं आता कोणतं, 1 आणि 3 हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये 1 आणि 3 मध्ये काही फरक नाही, फक्त आणि फक्त फरक कशाचा आहे तर याच्यामध्ये कम आणि गोचा फरक आहे. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, कमचा बदल गो होतोय तर कधी होतोय. आता मराठीमध्ये मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, श्याम रवीला म्हणाला मी उद्या तुझ्याकडे येईल. श्याम रवीला म्हणाला मी उद्या तुझ्याकडे येईल. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इंडिरेक्ट स्पीच कसं होणार आहे, श्याम रवीला म्हणाला की तो पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला त्याच्याकडं जाईल. कोणाकडं, रवीकडं जाईल. मग येईल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतोय, जाईल म्हणतोय. मग कधी लक्षात ठेवायचं आहे, कम टू यू, कम टू हिम असं जर दिलं असेल तर कमचा बदल काय करायचा आहे, गो करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, मी तुझ्याकडे येईल, आय विल कम टू यू, आय विल कम टू यू. म्हणजे समजा वाक्य आहे, रवी सेड टू नेहा, रवी नेहाला म्हणाला मी उद्या तुझ्याकडे येईल. म्हणजेच रवी सेड टू नेहा
आय विल कम टू यू किंवा आय शॅल कम टू यू टुमॉरो. मग तेच वाक्य इंडिरेक्ट स्पीचमध्ये काय होणार आहे, मराठीमध्ये आपण अगोदर समजून घेऊ. रवी नेहाला म्हणाला की तो पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डेला तिच्याकडं जाईल. येईलच्या ऐवजी काय म्हणायचं आहे, जाईल. आपण मराठीमध्ये पण म्हणतो ना, तो तिच्याकडं जाईल. म्हणून या ठिकाणी काय करायचं, जर मग तुम्हाला हे लक्षात येत नसेल तर काय करायचं आहे, कमच्या नंतर कम टू यू, कम टू हर, कम टू देम असं जर असेल तर काय करायचं आहे, कमचा बदल हा काय करायचा आहे, गो करायचा आहे. आणि म्हणून याचं ऑप्शन जे आहे तर याचं ऑप्शन काय असणार आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला हे सुद्धा मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल MPSCची जी डेप्थ आहे, प्रश्न विचारण्याची जी डेप्थ आहे तर ती कशा पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला सध्या लक्षात घ्यायचं आहे, कॉन्सेप्ट त्याच आहेत, परंतु आता प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली हे कशावर ठरवायचं आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नावरती आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, प्रश्न हे काठिण्य पातळी वाढली नाही तर या ठिकाणी फक्त काय करतात, ॲक्युरसीवरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे. मग कुठलं कधी वापरायचं आहे, मग आपण आतापर्यंत पाठ काय करायचो, कम आला की कमला कमच ठेवा, नाही तर कम आला तर गो करा. पण दोन्हीपैकी एक जर असेल तर आपल्याला उत्तराचं आपल्याला समजतं आहे. पण दोन्ही जर ऑप्शन दिले असतील तर त्यातलं एकच निवडायचं आहे. मग त्यातलं कसं निवडायचं आहे यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्या संकल्पना क्लिअर असायला पाहिजेत. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर मग हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वाक्य मी पुन्हा एकदा सांगतो. अजय अंजलीला म्हणाला मी उद्या तुझ्याकडे येईल. मग अजय अंजलीला म्हणाला की तो नेक्स्ट डेला म्हणजे पुढच्या दिवशी तिच्याकडं जाईल. मग जाईल म्हणायचं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कमचा बदल हा गो करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित सगळं समजून घ्यायचं आहे. तर मग आपण आय शॅलचा बदल कशा पद्धतीने करायचा, तसेच रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर आय विल असू द्या तरी त्याचा बदल करायचा का नाही करायचा हे सुद्धा आपण एकदा याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर मग आपण काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातला जो नियम आहे तर तो अगोदर काय करा, व्यवस्थित समजून घ्या. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा जो टॉपिक आहे तर याच्यावरती स्पीच या टॉपिकवरती जो प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, तर त्या दिलेल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये आहे तर ते शोधायचं आहे. मग वाक्य कोणतंही असू द्या, रिपोर्टेड स्पीचमध्ये वाक्य कोणतंही असू दे, प्रश्नार्थक वाक्य असू द्या, आज्ञार्थी वाक्य असू द्या, कोणतंही असेल, तुम्ही अगोदर सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स आपण काय करायचं आहे, ओळखायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर मग आपण आता काय करू, जे वाक्य आहे तर आणखी आय शॅल संदर्भातले आपण आणखी काही वाक्य घेऊ, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल की मग आय शॅलचा बदल आपण नेमका कशा पद्धतीने करतोय ते. ठीक आहे, आपण आणखी काही वाक्य या ठिकाणी समजून घेऊ. असा जर स्पीकर दिला, यू सेड, स्पीकर काय दिला आहे, यू सेड, असा जर स्पीकर दिला तर या वाक्याचं आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, आय शॅल अटेंड द मीटिंग. काय, आय शॅल अटेंड द मीटिंग, आपल्याला असं वाक्य दिलं आहे, आय शॅल अटेंड द मीटिंग. मग या ठिकाणी लक्षात घ्या, स्पीकर कोण आहे, स्पीकर इथं कोण आहे, यू आहे. यू हा स्पीकर आहे, समजून घ्या. मग आपण यामध्ये आय शॅलचा बदल शुड कधी करायचा आहे, उड कधी करायचं हे आपण संकल्पना समजून घेत आहोत. मग याच्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं आहे, जर स्पीकर हा आपला आय आणि वी असेल तरच काय करायचं, शॅलचा बदल हा शुड करायचा आहे. आणि जर स्पीकर हा काय असेल, स्पीकर हा आय आणि वी सोडून इतर स्पीकर असेल तर त्यावेळी काय करायचं आहे, शॅलचा बदल हा शुड न करता उड करतोय आपण. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या वाक्याचं मला इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. तर इनडिरेक्ट स्पीच करत असताना मी या ठिकाणी काय करतोय, यू सेड दॅट, वाक्य जोडण्यासाठी मी दॅट वापरतोय. या ठिकाणी आय जे आहे तर आयचा बदल हा मी काय करतोय, स्पीकरनुसार करतोय. स्पीकर कोण आहे, या ठिकाणी यू आहे. मग आयचा बदल काय झाला, यू झाला. आता इथं अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण तसं तर आयचा बदल आपण कशा पद्धतीने करतोय, आय या प्रोनाउनचा चेंज आपण स्पीकरनुसार करतोय. याच्यासुद्धा आपण खूप सारे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. इथं लक्षात घ्या, आयचा बदल काय झाला आहे, स्पीकर कोण आहे, यू आहे. मग आयचा बदल हा आपण नेहमी काय करतोय, स्पीकरनुसार करतोय. आणि स्पीकर इथं यू आहे म्हणून आपण दॅटच्या नंतर आयचा बदल हा काय केला आहे, स्पीकरनुसार. इथं स्पीकर हा कोण आहे, यू आहे. मग यू सेड दॅट यू, शॅलचा बदल जे आहे शॅलचा बदल काय होणार आहे, या ठिकाणी शुड होणार आहे का, नाही. तर इथं बदल काय होणार आहे, उड होणार आहे. कसा, कारण स्पीकर हा कोण आहे, यू आहे. मग आय आणि वी सोडून जर स्पीकर असेल तर आपण शॅलचा बदल काय करतोय, साधारणतः उड करतोय. मग यू वुड काय होईल, यू वुड अटेंड द मीटिंग. आपण काय म्हणतोय,
यू वूड अटेंड द मीटिंग अशा पद्धतीने आपण करतो आहे. ठीक आहे. तर असं काय करायचं आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर. मग या ठिकाणी शालचा बदल शुड नाही तर वूड होतो आहे. तर मग मित्रांनो आपण सर्वांनी अशा पद्धतीने काय करायचं आहे, हे आय शालचा बदल जो आहे तर आय शालचा बदल काय होतो आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण आता याच्यामध्ये वाक्यसुद्धा सुरुवातीलाच मी परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत. 2018चा राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर पाहिला, 1998चा आपण क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. तर आपण असे खूप सारे MPSCने विचारलेले प्रश्नसुद्धा आपण घेतलेले आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यात आहे आय शालचा बदल आपण कशा पद्धतीने करायचा आहे 100% तुम्हाला सर्वांना समजलं असेल. मग पुन्हा एकदा सांगतोय, जर आय शालचं वाक्य दिलं असेल आणि दोन्हीही ऑप्शन आहेत, शुड आहे वूड आहे, त्यापैकी आपल्याला एकच ऑप्शन निवडायचं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे स्पीकर कोण आहे तर आपल्याला ओळखायचं आहे. मग स्पीकर जर आय आणि व्ही असेल तर शालचा बदल शुड करा, इतर जर असेल तर वूड करा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय लक्षात घ्यायची, रिपोर्टिंग व्हर्बसुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब जर त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर शालचा बदल शुड बी करायचं नाही आणि वूड बी करायचं नाही. जो टेन्स आहे तर तोच टेन्स त्या ठिकाणी राहत असतोय. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला हे एकदम बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रश्न 1 मार्क आपलं काय करू शकतोय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं आहे, प्रत्येक एक संकल्पना एक कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर ठीक आहे. मग आपलं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतोय आपल्या सर्वांना आय शालचा बदल कशा पद्धतीने करायचा आहे 100% सर्वांना समजलेला असावा.